नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. तर आमच्या गाई एवढ्या खोडीच्या आहे तुम्हाला सांगतो, त्या काही मापच नाही. हे बा आता हे डाप हे चंद्रकोर आहे ना, 2 दिवस झाले तवा मोडील होती बरं का. यांची आता एका गव्हाणीमध्ये पाण्याचा ॲडजस्ट होत नाही, एवढ्या 7-8-10 गाई आहे. आता काय केलं, परत 2 दिवस झाले ही चंद्रकोर आणून फिट केली, पुन्हा या गावड्याने दिली बोलवून. म्हणजे गावड्या एवढ्या खोडीच्या का काही माप नाही. आता मी म्हणतो त्यांची पाण्याची पंचायत होऊ राहिली, माणूस त्यांच्या करताना जीव काढीत दिलं डापं लुटून आहे का. आता इतक्यात फोडलं म्हणजे आता तेच काम करीत राहायचं का आपण. 2 दिवस झाले का, अहो 2च दिवस झाले ते फिट करून. म्हणलं पाणी पुरत नाही गाईला एका गव्हाणीमध्ये. आता उन्हाळा चालू आहे, एका गव्हाणीमध्ये एका ॲडजस्ट होत नाही एवढं. मग दुसरी गव्हाण फिट करेल आता ती मोडेल, म्हणलं घेऊन यावं. पण ती नाही बा, त्यांना अजिबात दम नाही त्यांना. त्यांनी ते मोडूनच टाकलं. आता परत एक गव्हाण भरवायची आणि एक राहून द्या ना बा. मग आता नेमकं करायचं काय बा, असं पहिलं ब्रॅकेट टाकावं लागणार त्याने. ब्रॅकेट टाकल्याशिवाय टाक करा. हे एकलं आडबंगी यांना डोकं लावू 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 काय का फोडूनच टाकले. आता हलू राहिले हे, पुन्हा मोडून जायला बसला. आता असे जटेचे काम आहे बा. आता तू खरी ना, पायखुटी सुटली पायखुटी, त्याच्यामुळे तुला लईच वळवळ आली गाडची. तरी म्हणलं तू लईच गावडायला गचकी देऊ राहिली, गव्हाणी लुटू राहिली तू. एवढी वळवळ का बरं करू राहिली म्हणलं तू. पायखुटीचे परिणाम झाले तुमच्यावाले, दुसरं काही नाही. त्याच्याचमुळं तुम्हाला असे किती गव्हाणी आणून ठेवले ना, तुम्ही मोडशालच तुम्ही. तत्तुरेवाणी करते रे गावड्या निसत्या. त्या बा आला बाईला खाजाऊ आहे का. अरे पाय तिकडे गाव सर, तुला वाचका आले इड शेवा लागत का या का. चल तिकडे वाई ना तिकडे. हे बोखंड इड ते लुटून आहे ते बी.